आज आपण शेवंतीच्या वेण्या कशा बनवायच्या ते बघूया. कारण आता गोकुळाष्टमी, गौरी गणपती सण जवळ आलेले आहेत. आता काही दिवसांनी फुलं खूपच महाग होतील. तर आपण अर्धा किलो फुलं आणली तर 5 वेण्या सहज होऊ शकतात. काही वेळेला महाग असतात फुलं, काही वेळेला स्वस्त असतात. पण आता सीझन असल्यामुळे फुलं खूपच महाग आहेत. तर मी अर्धा किलो फुलं आणलेली आहेत. तर ही वेणी कशी बनवते ते तुम्हाला मी दाखवते. मी ही तार घेतलेली आहे, ती डबल करायची. मग तुम्हाला किती मोठी छोटी वेणी असेल तशी घ्यायची आणि कलरचा धागा घेतलेला आहे. ही मी वेणीत फुलं आणि एक पेचक घेतलेले आहे. तर पेचक ही दादरला मिळते आणि फुलं देखील दादरलाच मिळतात. तुम्ही फुलं आणि पेचक कुठेही कोणत्याही मार्केटला घेतली तरी चालते. मी ही तार उजव्या पायाच्या अंगठ्यात धरलेली आहे आणि एक एक फूल आणि ते कलरची फुलं असं करून गाठ मारते. मी शेवंतीची वेणी बनवली आहे. तुम्ही गुलछडीची वगैरे पण छान वेणी बनवता येते. कोणत्याही फुलांची वेणी तुम्ही बनवू शकता. तुम्ही वेणीला तार जर लहान असेल तर फुलं कमी लागतात आणि मोठी असेल तर 10-12 फुलं होतात. तुम्ही जर पहिल्यांदाच वेणी बनवत असाल तर 5 मिनटं लागतील. नाहीतर 3 मिनटात सुद्धा वेणी होऊ शकते. मी ही पेचक बरोबर कपड्याची फुलं लावलेली आहेत. ही अशी मध्ये मध्ये रंगीत रंगीत फुलं टाकली ना की वेणी छान दिसते. मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू कळीयाशी आला. मोगरा फुलला, मोगरा फुलला. अशा माझ्या सुंदर वेण्या बनवून झालेल्या आहेत. ही फुलं शेवंतीची मोठी आहेत, त्यामुळे 7-8च लागलेली आहेत. आता मी तुम्हाला ही मागची बाजू दाखवते कशी विंडी गेली आहे. मी टोटल 3 वेण्या केलेल्या आहेत. एक सफेद शेवंती आणि 2 पिवळ्या शेवंतीच्या.